झी 24 तास एक पाऊल पुढे। सवाल हक्काचा। शांताबाई लोणारींचा मृत्यू झाला एसटी बसनं, पण एसटीने लोणारी कुटुंबियांची साधी विचारपूसही केली नाही। मग नुकसान भरपाई तर दूरच। लोणारी कुटुंबीय आपल्या न्यायासाठी लढत होते, पण साथ मात्र कुणाचीच लाभत नव्हती। पण शांताबाईंच्या नातवानं एसटीशी लढा देणं थांबवलं नाही। अखेर त्यांनी झी हेल्पलाईनला कॉल केला। दक्षिण सोलापुरातल्या गुंजेगावचे हे आहेत दत्ता लोणारी। दत्ता लोणारींवर दुःखाचा डोंगरच कोसळलाय। त्यांच्या आजीचा अपघाती मृत्यू झालाय। त्यांच्या आजीच्या मृत्यूला कारणीभूत ठरलीये एसटी। दत्ता यांच्या आजी शांताबाई लोणारी यांचा एसटी खाली येऊन मृत्यू झाला। शांताबाईंच्या मृत्यू प्रकरणी अपघातग्रस्त एसटीच्या चालक आणि वाहकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। शांताबाईंच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या एसटी प्रशासनानं त्यांच्या नातेवाईकांना मदत देणं अपेक्षित होतं, पण मदत तर दूरच, एसटीच्या अधिकाऱ्यांनी लोणारी कुटुंबियांची साधी विचारपूस करण्याचंही सौजन्य दाखवलं नाही। 3 तारखेला सोमवार दिवशी पाऊस पडत असताना एसटीने धक्का दिला आणि आम्ही ताबडतोब शिवीला नेलं की सिरियस असल्या कारणाने, आणि आम्ही पोलीस केस वगैरे केली, पण ताबडतोब का आम्हाला त्याचे काय 5,000 मिळतात असं समजलं होतं, पण ते सुद्धा आम्हाला मिळू शकली नाही। दत्ता लोणारी यांनी शांताबाईंच्या मृत्यू प्रकरणी सोलापूरच्या एसटी कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना भेटण्याचा प्रयत्न केला, पण राज्य परिवहन मंडळाचे अधिकारी लोणारी यांना ताकास्तूर लागू देत नव्हते। शांताबाई मृत्यू प्रकरण दडपण्याचाच त्यांचा प्रयत्न होता। बहुजन हिताय असं विरोध मिरवणाऱ्या एसटीच्या अधिकाऱ्यांकडून लोणारी कुटुंबियांना अतिशय अपमानास्पद वागणूक मिळत होती। त्यामुळे लोणारी कुटुंबियांनी झी हेल्पलाईनच्या माध्यमातून दाद मागण्याचा निर्णय घेतला। आम्ही पोलिसला केस होऊन सुद्धा आजपर्यंत आम्हाला त्याचं काय हे झालेलं नाही, तरी आम्ही जी चिसावाल्यांना फोन केला की आम्हाला अशी मदत घेतली गेली नाही किंवा आमचा काय विचार केला गेला नाही। दत्ता लोणारी यांनी झी हेल्पलाईनशी संपर्क साधला, त्यांच्यावर उदरलेला प्रसंग सांगितला। झी हेल्पलाईनच्या टीमनं लोणारींवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्याचा निर्णय घेतला। झी हेल्पलाईनच्या टीमनं सोलापुरात दत्ता लोणारी आणि त्यांच्या बहिणीची भेट घेतली। आमची टीम या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी एसटीच्या सोलापूर विभागीय कार्यालयात गेली। तिथे विभागीय नियंत्रक थोरात यांची भेट घेतली। दत्ता यांची तक्रार त्यांच्या कानावर घातली। आम्ही सांगेपर्यंत थोरात यांना झालेल्या घटनेची माहितीच नव्हती। त्यांच्या कार्यालयातल्या इतर अधिकाऱ्यांनी ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही याची व्यवस्था केली होती। झालेला प्रकार त्यांच्या लक्षात आला। त्यांनी लोणारी कुटुंबियांना झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरीही व्यक्त केली, तसंच लोणारी कुटुंबियांना तातडीनं मदत करण्याचं आश्वासन दिलं। फॅटॅलिटी असेल, मृत पावला असेल तर त्याला 5,000ची फ्युनरलसाठी म्हणून आपण लगेच मदत देतो, आणि त्यानंतर डिव्हिजनल कंट्रोलरच्या लेवलवर 1 लाख रुपयेपर्यंतच्या पॉवर्स आहेत। त्या पॉवर्स करून हे सगळं इन्व्हेस्टिगेशन झालं। आता आपण निदर्शनास आणल्यामुळं मी सगळं बारकाईनं लगेचच सिक्युरिटीमार्फत त्या ॲक्सिडेंटचं इन्व्हेस्टिगेशन करून अगदी 8 दिवसात सुद्धा मी त्यांना मदत देऊ शकतो। झी हेल्पलाईनमुळे लोणारी यांना नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग आता मोकळा झालाय। केवळ झी हेल्पलाईनची साथ होती म्हणूनच त्यांना न्याय मिळाल्याचं त्यांनी सांगितलंय। दत्ता लोणारी यांना लवकरच नुकसान भरपाई मिळणार आहे। उशिरा का होईना एसटीच्या अधिकाऱ्यांनी लोणारी यांची दखल घेतली। माध्यमांचा रेटा वाढल्यावरच सरकारी अधिकारी सर्वसामान्यांच्या अडचणींची दखल घेतात हे या प्रकरणातून पुन्हा एकदा सिद्ध झालंय। झी हेल्पलाईनसाठी सोलापूरहून संजय पवारसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।